भीमा सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांच्या हितासाठी निर्माण ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या भीमा सहकारी साखर कारखान्याची सुरुवात करणारे स्वर्गीय मधुकाका चितोळे यांचं स्वच्छ आणि साफ मत असं होतं, इथल्या शेतकरी ऊस सभासदांना न्याय मिळावा. हा न्याय मिळण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले, कारखान्याची उभारणी केली आणि या पाटस परिसरातील दौंड तालुक्यातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला. मित्रांनो, आज त्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. भानगडी मगून भानगडी या कारखान्यात सुरू झालेली आहे. आता नवीन भानगड काय झालेली आहे तर या कारखान्यावरती माजी आमदार रमेश थोरात यांनी एक आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांच्याकडे 17/11/2025 एक पत्रव्यवहार केला आणि तक्रार केलेली आहे. काय म्हणतात ते तक्रारमध्ये की भीमा सहकारी साखर कारखान्याच्या महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960च्या कलम अन्वये 80 प्रमाणे पुस्तिके व अभिलेख जप्त करावे. रमेश थोरातांना हे पत्र देण्यामागचं कारण काय, हा प्रश्न ज्यावेळेस आपण सर्वांनी विचारात घेतात त्यावेळेस या कारखान्यामध्ये काहीतरी भानगड झाली आणि ही भानगड रमेश थोरातांच्या लक्षात आली, म्हणून ते शासनाला असं कळवतात की तुम्ही त्या ठिकाणी काय करायचंय तर त्यांची कागदपत्र जप्त करायची. त्याच्यामध्ये त्यांचं काय मत आहे, 10 वर्षापर्यंत जतन करून ठेवायची सर्व पुस्तके, अभिलेख, कॅश बुक, रोजकीर्द, लेजर्स, चलने, बिले, खरेदी आदेश, खरेदी पत्रक, साखर विक्रीची रजिस्टर, बिल, खतवण्या, गेट पास, साखर गोडाऊन स्टॉक रजिस्टर, हा संचालक मंडळ सभा व वार्षिक साधारणच्या इतिवृत्त सभेची नोंदवही, सभासदांसाठी आलेले अर्ज, महत्वाचे दस्तावेज दडपून टाकून त्यात अनधिकृत फिरवाफिरवी करून नष्ट केली असल्याची त्यांना शक्यता वाटली आहे. म्हणून ते असं म्हणतात सरकारला की हे जप्त करा. मित्रांनो, साहजिकच आहे साखर कारखान्याची अवस्था आता सलाईनवरती आहे. कुठल्याही क्षणी साखर कारखान्याची अवस्था ही कोमात जाण्याची अवस्था आहे असं चित्र सध्या दिसतंय. आणि हे चित्र असं नसेल तर संचालक मंडळाला विनंती आमच्या वतीनं की आपण कारखान्याची इतिवृत्त परिस्थिती रमेश थोरातांच्या या तक्रारी अर्जाला विरोध करण्यासाठी घेऊन यावं, आपण प्रेक्षक वर्गासाठी ते परत प्रकाशित करू. रमेश थोरातांनी दुसरा एक अर्ज केलेला आहे 1 जून 2026 ला. ते काय म्हणतात की साखर कारखान्यामध्ये शिल्लक साखर साठ्याच्या घोटाळ्याची चौकशी करा. काय असेल हा घोटाळा, कशामुळे रमेश थोरात या कारखान्यावर ठपका ठेवतात, कशासाठी तक्रारी करतात, हे संचालक मंडळाला असं वाटत नाहीये का आपल्यावरती आरोप होतोय, आपण याचे दोषी आहोत, आपल्यावर टीका टिप्पणी होते. पण संचालक मंडळाला याबाबत खेद वाटत असेल तर एखाद्या माणसानं जर सोडलीच, मी म्हणत नाही मधलं वाक्य, तर सोडली तर तो कशाची तमा न बाळगता आपल्या पद्धतीनं जीवन जगतो. अशी अवस्था या संचालक मंडळाची आहे का? आणि जर संचालक मंडळाला याबाबत थोडा तरी खेद वाटत असेल, ते सभासदांना आम्ही फसवत नाही असं ठामपणाने त्यांना सांगायचं असेल, दौंडकरांपुढे तर त्यांची प्रतिमा स्वच्छ सारखी साफ असावी असं दाखवायचं असेल, तर त्यांनी रमेश थोरात यांनी केलेल्या दोन्ही अर्जांना उत्तर देण्यासाठी योग्य त्या कागदपत्राच्या द्वारे पत्रकार परिषद घेऊन रमेश थोरातांचं म्हणणं मोडीत काढावं, अशा स्वरूपाची आशा या निमित्तानं व्यक्त केल्या चुकीचे ठरणार नाही. मित्रांनो, वारंवार भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा हा जो विषय आहे आवाज लोकशाहीमधून आम्ही प्रकाशित करतो, यामुळे कदाचित कोणाला याबाबतचा शंका कुशंका वाटणार याबद्दल खेद नाही. कारण अंधभक्तांची इथे फार मोठी जंत्री आहे, फार भरणं आहे. ते म्हणजे इथं कुणाला तरी दैवत म्हणून बसतात आणि कदाचित त्यांच्या घरच्यांना, पाहुण्यांना कुणाला तरी याचा फटका बसतोय. मित्रांनो, आम्हाला कुणाच्या विरोधात रोष पत्करायचा नाही, दोष द्यायचा नाही. रमेश थोरात तक्रार करतात, संचालक मंडळाने त्याला विरोध करावा आणि तो खोडून काढावा. जर या संचालक मंडळाला आपल्या संचालक मंडळाच्या ऐवजी अध्यक्षपदी कुणाची तरी नियुक्ती होती याचा खेद वाटला आणि तत्काळ मुंबई शहर गाठलं, त्यांनीच या पत्राबाबत कुणाकडे तरी गाठून जाऊन रमेश थोरातांची सगळ्या
आरोपांना मोडीत काढावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. मी विजय चव्हाण. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 27 97 65 56 56 16. धन्यवाद.